धारणी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये अजूनही टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे। विशेष म्हणजे काही ठिकाणी ही परिस्थिती आहे, त्यामुळे इतरांना व्हीआयपी ट्रीटमेंट कशी अशी चर्चा धारणी शहरात सुरू आहे। नागपूर येथील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ IAS सोमेश शर्मा यांची अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी वर्णी लागली। शर्मा यांच्या रूपाने अमरावती महानगरपालिकेला 13 वर्षानंतर थेट IAS मिळाले आहे। येवदा येथे ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार येवद्याच्या विद्यमान सरपंच प्रतिभा माकोडे यांना त्यांच्या पदावरून अपात्र घोषित करण्यात आले। अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असून संध्याकाळपर्यंत सरासरी 8 मिमी पावसाची नोंद झाली। या पावसामुळे शेतकरी बांधवांनी कपाशी पेरण्याला वेग दिला आहे, मात्र सोयाबीन पेरणीसाठी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या फक्त 10% क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। पावसामुळे जिल्ह्यात तापमानातही घसरण झाली आहे। गुरुवारी दिवसाचे कमाल तापमान 2 अंशांनी घसरले। अमरावती जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या वेळी अचानक डायल 112 वर फोन खणखणला। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या अकबर नगर परिसरात AK-47 ने एका युवकाची हत्या केली असून सर्वत्र खुनाच्या सोडा पडल्याची माहिती अद्याप त्यांनी दिली आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली। दामणगाव रेल्वे येथे आगामी 23 जून पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत आहेत। जेमतेम 5 दिवस राहिले असताना तालुक्यात 20 पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याची धोकादायक माहिती पुढे आली। यामुळे शालेय सत्रारंभाला स्वागत होत असतानाच विद्यार्थिनीची कंचबणा होणार हे नक्की। तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गावर मोजरी ते तिवसा दरम्यान दुचाकीने आलेले 2 अज्ञात लुटारांनी पोलीस असल्याचे सांगून व्यावसायिकांकडील 45 ग्रॅम सोने लुटले। ही घटना बुधवारी सकाळी 11:45 मोजरी येथे महामार्गावर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर घडली। वरुड शहरातील महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व 7वा पदवी वितरण समारंभ डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झाला। अमरावती जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्तींच्या विकास योजनेत अचलपूर नगर परिषदेने अनुदानित रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी मुख्याधिकारी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार। नगर विकास विभागाने त्या अनुषंगाने 18 जून रोजी जिल्हाधिकारी आशिष येरकर यांच्या नावे पत्र पाठवून दोषींची विभागीय चौकशी करून अहवाल शासनास पाठवण्याचे निर्देश दिले आहेत। नगर विकास विभागाचे अवर सचिव अजित पालवे यांच्या पत्रानुसार अचलपूर नगर परिषदेत दलित वस्ती विकास करण्याच्या निधीत गैरप्रकार झाल्याबाबत राज्य मानवी हक्क आयोग येथे प्रकरण क्रमांक 6142/2018 चा दाखला देण्यात आला। या प्रकरणी किशोर मोहडे यांच्या 23 एप्रिल रोजीचा अर्ज देखील सादर होता। अचलपूर नगर परिषदेत अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेत गैरप्रकार झाल्याबाबत अनियमिततेला जबाबदार संबंधित अधिकारी पदाधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 च्या परिशिष्ट 6.4 ते 6.8 नुसार दोषारोपपत्र दाखल करावे असे निर्देश आयोगाने राज्य शासनास दिले आहे। परतवाडा येथे कालपर्यंत रस्ते खराब म्हणून वाहतुकीस अडथळा अपघातास कारणीभूत ठरत होती, पण आता रस्ते गुडगुडीत झाले तर जीवाला धोका वाढला आहे। अचलपूर तालुक्यातील कांडले ग्रामपंचायतीच्या 40,000पेक्षा अधिक नागरिकांवर ही वेळ आली। भरधाव 4-चाकी दुचाकी वाहनांनी तुरळक अपघात घडत असून मोठ्या अपघातापूर्वी धोकादायक ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला भाजप जिल्हा सरचिटणीस रुपेश डेपे व नागरिकांनी केली।